नमस्कार, आपण बघत आहात HM भारत न्यूज. फुकीमेटा ग्रामपंचायत आमगाव गोंदिया येथे विविध प्रशिक्षणाची घोषणा. नर्सरी वकर व बांधकाम कामगार प्रशिक्षणातून तरुणांना मिळणार रोजगाराची संधी. फुकीमेटा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया महाराष्ट्र. ग्रामपंचायत फुकीमेटा येथे नुकताच एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. शाळा सोडलेल्या तसेच समाजातील वंचित घटकातील तरुणींना निर्मितीक्षम आणि समाजोपयोगी जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे या महत्त्वाकांक्षी उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तरुणांना उद्योजकतेचे महत्त्व आणि भविष्यातील संधींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावातील बेरोजगारांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. प्रमुख प्रशिक्षणांची घोषणा. कार्यक्रमात सहभागी युवक युवती आणि बचत गटातील महिलांसाठी खालील प्रशिक्षणांची घोषणा करण्यात आली. नर्सरी वर्कर प्रशिक्षण LTCA उपजीविका प्रशिक्षण केंद्र युवा परिवर्तन आमगाव यांच्याद्वारे नर्सरी वकरचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इमारत बांधकामगार प्रशिक्षण बांधकाम क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इतर प्रस्तावित प्रशिक्षणे कम्प्युटर क्लास, ब्युटी पार्लर क्लास, शिवण क्लास, नर्सिंग क्लास. मार्गदर्शक व उपस्थित. या कार्यक्रमाला LTCA उपजीविका प्रशिक्षण केंद्र युवा परिवर्तन आमगाव येथील हसनकुमार कोटांगले सर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच युवा परिवर्तन अकॅडमीचे मेनन मास्टर ट्रेनर शिक्षक हरिहर पाथोडे MMTMS यांनी इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी ग्रामपंचायत फुकीमेटाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर उमेश भैयालाल बिसेन सरपंच, छायाबाई देवानंद कोहडे उपसरपंच, एस ब्रह्मवंशी ग्रामपंचायत अधिकारी फुकीमेटा. इतर सदस्य रितुबाई चंद्रपाल बिसेन, लक्ष्मीचंद पुरुषोत्तम कटरे, रेवता कुवरला मंडावी, सोमेश्वरी इंद्रपाल सापके, हेमराज जयलाल मेश्राम, उमेश यादवराव पोंगडे, कुलदीप राधेलाल बिसेन. या प्रशिक्षणामुळे फुकीमेटा गावातील तरुणींना कौशल्य विकास साधून चांगले जीवन जगण्याची आणि रोजगार मिळवण्याची संधी मिळणार आहे. HM भारत न्यूज हरिहर भरतराम पाथोडे MMTMS. मुख्य संपादक एडिटर चीफ. निर्भीक निष्पक्ष निसंदेह हिंदी मराठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता कसं आहे ज्या कोणत्या गोष्टी आपण बघितल्या आपल्याकडे सर्वात मोठा महत्त्वाचे आजीविका शासनाचा उपक्रम आहे कुशल भारत कौशल भारत. कारण प्रत्येक ठिकाणी कसं आहे रोजगार सोडण्याच्या संधी उपलब्ध करायची असतील त्याच्यासाठी तांत्रिक नॉलेज असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे पैसा आहे त्याचा शिकायची इच्छा आहे ते कुठं शिकतात. बरोबर आहे की नाही. युवा परिवर्तन एक ऑर्गनायझेशन आहे माननीय बाळासाहेब गंगाधर खैर यांनी 1928ला कौशल्याची त्यावेळेस संकल्पना नव्हती पण त्यावेळेस सुद्धा तांत्रिकतेची आवश्यकता प्रत्येक काळामध्ये गरजेनुसार राहतं. बरोबर आहे. तर त्यावेळेस त्यांनी 1928ला खैरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन नावाची एक संघटना तयार केली आणि त्या माध्यमातून बांद्रा मुंबई येथे स्किल ट्रेनिंगचा एक वर्कशॉप घेऊन लोकांना आपल्या रोजच्या वेळेमध्ये 2 तास काढून एक ट्रेनिंग घेणार. तर अशा पद्धतीचा एक संकल्पना काढली आहे. त्यांचे नातू किशोर खैर सर यांनी 1998ला त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं 2005 वर्ष आणि 2003 मध्ये माननीय अब्दुल कलाम साहेब यांनी त्यांचं उद्घाटन झालं आणि त्यांनी त्यांचं नाव युवा परिवर्तन दिलं आहे. तर ह्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून तेव्हापासून आज मोठ्या प्रमाणावर आज 7.5-8 लाख लोक 18 राज्यामध्ये प्रशिक्षित होत आहेत. कारण कसं आहे आपण नेहमी म्हणतो की एखादा व्यवसाय करायचा तर कशाची गरज आहे. सर्व लोक म्हणजे पैसा लोकांकडे खूप आहे पण बेरोजगारी आहे. बरोबर आहे की नाही. तर आपल्याला छोट्या आपल्या गावामध्ये ज्या स्किल आहेत त्या स्किलचा आपण कसा वापर करता येईल. कारण खूप सारे रिसोर्स आहेत आपल्या गावामध्ये जसं डेअरी फार्म आहे, गोट फार्म आहे, पोल्ट्री फार्म आहे. नर्सिंग सेक्टरमध्ये आता खूप आरोग्य सेक्टरमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. अशा छोट्या जे सेंटर आहेत ते आमच्या ट्रेनिंग सेंटर आहे रिसाम आमगावला. त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपण कमीत कमी मूल्यामध्ये एक ट्रेनिंग डेअरी फार्मसाठी गोट फार्मसाठी त्याच्यानंतर तुम्ही आपण बघितलं तर आता शिलाई मशीन सुद्धा मिळतं. वेगवेगळ्या फंडिंग आता बचत गटासाठी खूप सारे
बचत गटाच्या डेव्हलपमेंटसाठी फंडिंग येत आहे, पण त्या प्रमाणामध्ये विकास होताना दिसत नाही. कारण डेअरीसाठी पैसा आला तर दूध वाढायला पाहिजे. कारण दूध केव्हा वाढेल? जेव्हा आपण डेअरी फार्म आहे तो तांत्रिक पद्धतीने करू. आपण परंपरागत पद्धतीनेच करत आहोत. एक दोन गावामध्ये एक दोन लोक राहतात, ते तांत्रिक पद्धतीने करून त्यामध्ये आपली उपजीविका चांगली करत आहेत. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने आपल्या गावाला संशोधन केला तर शासनाच्या योजनेच्या फायद्यासाठी एक ट्रेनिंग घेऊन, बरोबर आहे की नाही, एक ट्रेनिंग राबवून आपण त्यांच्या लोन प्रकरण आहे, शासनाचे लोन वगैरे घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेटची आवश्यकता राहतं. बरोबर आहे की नाही? तर त्याला सर्टिफाय देऊन आपण एक चांगल्या पद्धतीने तुमच्या गाव असं तयार असेल सर्व लोक तर आपण या गावाला याडपही करता येतं. काही फ्रीमध्ये प्रोग्राम येतात, त्याला मोठं वाढवायला तुम्हाला 2 पैसे खर्च करून म्हणजे कमीत कमी मूल्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग घेता येईल. तर असा एक आपला उपक्रम आहे. तर तुम्ही सर्व लोकांनी कोऑपरेट कराल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो. मला ऐकून घेतलं